तुमचा आनंद नेमका कुठं आहे ते पहा. आनंद सगळीकडे आहे. आपण फिरायला जाताना आनंद आहे, मंद वारा वाहतोय, झाडं हलतायत, पक्षी त्या ठिकाणी चिवचिव करतायत, तो आनंद आपल्याला ऐकूच येत नाही, तो आनंद आहे. आम्ही फार छोट्या दुःखाला मोठं मानून ते गोंजारत बसतो आणि दुःखी होतो. अहो बायको बोलली तर दिवसभर रडणारी माणसं आहेत आमच्याकडे. आता ही का रडायची गोष्ट आहे का? हे का दुःख आहे का? हे विशाल दुःख पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या दुःखाची जाणीव होते. या पद्धतीचं दुःख, आपलं दुःख हे क्षुद्र मानून आनंदाची वाट आपण पाहायला पाहिजे. एखादा मनुष्य कुत्रं घेऊन फिरतोय, आपल्याला नाही कुत्रं, नका दुःख बाळगू, त्याला आहे ना, त्याच्या आनंदात सामील व्हा. कधी कधी तो आपल्याला हसायला पण लावतो, कारण कुत्र्यानं त्याला फिरायला आणलं की त्यानं कुत्र्याला हे समजत नाही, कुत्रं त्याला ओढतं हे मागून असं ताणत जातं. आनंदाची गोष्ट आहे. मागच्या आठवड्यात अशीच गंमत झाली. मी असा पहाटे फिरायला गेलो बरं का, थोडा अंधारच होता आणि फिरता फिरता त्या धुसर अंधारातून कुठली तरी एक स्त्री मला म्हटली गुड मॉर्निंग. छान वाटलं मला. मी म्हटलं गुड मॉर्निंग. घरी आलो. आता अशा वेळेस चेहऱ्यावरचा आनंद काही लपत नाही. बायकोनं विचारलं काय आज आनंदी दिसताय? म्हटलं तसं काही नाही. नाही सांगा सांगा काय झालं? म्हटलं नाही, मग कुणीतरी स्त्री मला भेटली आणि ती गुड मॉर्निंग म्हटली. ती म्हटली मीच होते. लगेच चेहरा पडला बुवा. मग तिनं हा प्रश्न विचारला, कुणातरी स्त्रीनं गुड मॉर्निंग म्हटल्यावर आनंद होतो, बायकोनं म्हटल्यावर का होत नाही? मला आठवतं आपण दप्तर घेऊन जायचो शाळेमध्ये. कशाचे दप्तर असायचे याला मुलांना माहीतही नाही. सुफला युरियाच्या गोण्या असायच्या आणि आम्ही त्याचे ब्रँड ॲम्बेसिडर्स होतो. विजारीला मोठमोठे टीव्ही सारखे ठिगळं असायचे आणि कपडा फाटलेला असला की आई जाऊ देत नव्हती. आई म्हणायची थांब बाळ. ती अशी रफू करायची बारीक सुईनं. आमच्या ताईचा फ्रॉक कुठं फाटलेला असेल, आई म्हणायची थांब. विरलेला असला तरी कपडा फाटलेला नको, ती बारीक सुईनं असं रफू करायची. मुलं तुला हसतील, गुरुजी तुला हसतील, तसं जाऊ नको. कारण पूर्वी कपडा फाटला की प्रतिष्ठा जायची. आता काय, चांगली पॅन्ट 1000ला आहे, फाटलेली 2000ला आहे. ती फाडून शिवतात की शिवून फाडतात कळायला मार्गच नाही. काल परवा मी पुण्यामध्ये गेलो होतो एका गॅदरिंगला कॉलेजला. हे पोरापोरींचं टोळकं येताना दिसलं, असं बॉम्ब स्फोटात उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसत होतं तुम्हाला. कोणाच्या इथं फाटलंय, कोणाच्या इथं फाटलंय, कोणाच्या पॅन्टीत गोळ्या शिरल्यात. आणि आई सुद्धा सांगते, ती मधली नाही का ती इथं फाटलेली, ती माझी मुलगी आहे. मोदी साहेब परदेशात गेले तरी ते अमेरिकेचे, इंग्लंडचे पंतप्रधान अध्यक्ष असं म्हणायला लागले, नमस्कार नमस्कार. ही भारताची पद्धत आहे. कारण कोरोनात समजलं हाताला हात मिळू नये, संसर्ग होतो. पण आपल्या जुन्या लोकांनी ही पद्धत का काढली? त्यांना माहीत होतं आपली नवी पिढी काय लायकीची आहे. परदेशात पद्धती आहेत नमस्काराच्या. पाश्चिमात्य देशात काय आहेत? पुढून माणूस आला की खांद्याला खांदा घासायचा, नाकाला नाक लावायचं, गालाला गाल घासायचा. तशी पद्धत जर आपल्या देशात असते, तुम्हाला सांगतो काही माणसं घरीच गेले नसते, दिवसभर रस्त्यानं ते नमस्कार करतच फिरले असते. आपण आनंद कशात मिळवायचा? आजूबाजूला सगळा आनंद आहे, आपल्याला दिसत नाही. तुम्ही सकाळी फिरायला जाता की नाही? अनेक जण जात असतील. का जाता? काहींचं पोट वाढलेलं असतं. आता पोटाची चिंता कोणाला आहे? तुम्हाला आहे का जगाला आहे? चेहरा असा कोणीतरी अणुबॉम्ब टाकल्यासारखा असं. मग आपल्याला पाहिलं की बाकीचे म्हणतात हे आलं भाऊ, चला आपलं दुसरं. असं आनंदी चेहऱ्यानं तुम्ही फिरा. फिरणं सुद्धा असं छान असो. पण आपण आपल्या अंगातली क्षमता न ओळखता करतो. दीक्षित साहेब आले, म्हटले करा डाएट, केलं डाएट. 90 किलो होतं, आता किती झालो? 60. डाएट सोडलं, आता किती झालो? 110. तुमच्या शरीराला ते मानवत आहे का? आपलं शरीर कसं आहे तेच करा. रामदेव बाबा सकाळी दाखवत आहेत योगासनं. आता रामदेव बाबा काय त्यांचं आरोग्य नीट राहावं म्हणून योगासनं करत नाहीत, तो त्यांचा व्यवसाय आहे. त्यांना भगवे कपडे आहेत, भगव्या कपड्याला एकही खिसा नाही, तरी किती व्यवसाय आहेत. हा माणूस पैसे कुठं ठेवत असतील, मला कोडच आहे. म्हणजे वेशाला खिसा नसताना ते किती व्यवसाय आहे. मग ते रामदेव बाबा असं दाखवतात, हे पाय असा गळ्यात घाला, टंगडी गळ्यात घाला, घातली. हा पाहणारा लगेच आपली घाला घातली, निघतच नाही. मग बायकोला म्हणायचं अरे एवढी काढ. ती म्हणते दुसरी घालते, दोन्ही घालते, इथंच बसा. अहो तुम्हाला जर जमत नाही तर करता कशाला? हे काही गोष्टी असतात ना. योगासनं केले पाहिजे आरोग्यासाठी, पण ते कोणी केले पाहिजे? ज्याला मानवतं त्यानं केले पाहिजे. एकानं दुसऱ्याला विचारलं तू योगासनं करतो का? करतो.
काय होतं योगासनं केल्यानं? तो म्हटला योगासनं केल्यानं आयुष्य वाढतं. मग वाढलेल्या आयुष्यात काय करायचं? तो म्हटलं योगासनं करायचे. करतो कशाला? पथ्य पाळतो का? पाळतो. काय मला खूप जगायचे, खूप जगून काय करायचं? पथ्य पाळायचे. तुमचा आनंद नेमका कुठं आहे ते पहा. आनंद सगळीकडे आहे. आपण फिरायला जाताना आनंद आहे, मंद वारा वाहतोय, झाडं हलतायत, पक्षी त्या ठिकाणी चिवचिव करतायत, तो आनंद आपल्याला ऐकूच येत नाही, तो आनंद आहे. एखादा मनुष्य कुत्रं घेऊन फिरतोय, आपल्याला नाही कुत्रं, नका दुःख बाळगू, त्याला आहे ना, त्याच्या आनंदात सामील व्हा. कधी कधी तो आपल्याला हसायला पण लावतो, कारण कुत्र्यानं त्याला फिरायला आणलं की त्यानं कुत्र्याला हे समजत नाही, कुत्रं त्याला ओढतं हे मागून असं ताणत जातं. आनंदाची गोष्ट आहे. मागच्या आठवड्यात अशीच गंमत झाली. मी असा पहाटे फिरायला गेलो बरं का, थोडा अंधारच होता, आणि फिरता फिरता त्या धुसर अंधारातून कुठली तरी एक स्त्री मला म्हटली गुड मॉर्निंग. छान वाटलं मला. मी म्हटलं गुड मॉर्निंग. घरी आलो. आता अशा वेळेस चेहऱ्यावरचा आनंद काही लपत नाही. बायकोनं विचारलं काय आज आनंदी दिसताय? म्हटलं तसं काय नाही. नाही सांगा सांगा काय झालं? म्हटलं नाही मग कुणीतरी स्त्री मला भेटली आणि ती गुड मॉर्निंग म्हटली. ती म्हटली मीच होते. लगेच चेहरा पाडला बुवा. मग तिनं हा प्रश्न विचारला, कुणातरी स्त्रीनं गुड मॉर्निंग म्हटल्यावर आनंद होतो, बायकोनं म्हटल्यावर का होत नाही? जरा विचार करा. विचार करण्याचाच विषय आहे. आनंद कशात आहे? आम्ही मोबाईल खेळतो, आम्ही जुनं साहित्य वाचतच नाही. अहो जुने लोक किती छान वाचायचे. राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोलटकर, पु ल देशपांडेंपासून किती आनंदाच्या गोष्टी होत्या. गडकरी तर बोलता बोलता विनोद करायचे. राम गणेश गडकरींचा भाऊ एकदा झोपला, सकाळी उठला त्यावेळेस त्याच्या उशीखाली विंचू निघाला, आणि तो घाबरून म्हणाला गडकरींना माझ्या डोक्याखाली विंचू निघाला. गडकरी म्हटले दगडाखाली दुसरं काय निघणार आहे? दोघेही हसायला लागले. विनोद झाला. गडकरींनी एका साहित्यिकांवर काहीतरी लिहिलं, साहित्यिक संतापले. दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉकला समोरासमोर आले. गडकरी त्यांना म्हटले नमस्कार. साहित्यिक म्हटले मी मूर्खाशी बोलत नाही. गडकरी म्हटले मी बोलतो ना. किती छान विनोद होता. आम्ही या सगळ्या गोष्टींना मुकलेलो आहोत, कारण आम्ही वाचत नाही. म्हणून महाजन सर तुम्ही जी वाचन चळवळ चालवली ना, 10वी नापास झालेला तुमचा प्रकाशक आहे, आणि तो इतके छान पुस्तकं काढतोय. म्हणजे कुठल्याही गोष्टीला शिक्षणाची गरज नाही, अक्कल पाहिजे, बुद्धी पाहिजे, अनुभव पाहिजे. आम्ही वाचतच नाही. शिक्षकांवर माझा आरोप आहे, शिक्षक तर वाचतच नाहीत, वेळच नाही. 4 शिक्षक ज्यावेळेस एका शिक्षकाच्या घरी गेले चहाला, भिंतीवर साने गुरुजींचा फोटो होता. एक शिक्षक त्या फोटोकडे असं पाहायचे जरा दुःखी नजरेनं. म्हणून त्या घरातल्या शिक्षकांनी यांना विचारलं काय पाहताय? यांनी विचारलं वडील कधी गेले? ते म्हटले वडील नाही, हे साने गुरुजी आहेत. अहो दया पवार कवी आहे की लेखक हेच आम्हाला अजून माहीत नाही, पण ही परिस्थिती फार वेगळी आहे. यातून आम्हाला बाहेर यायचं असेल तर या गोष्टी केल्या पाहिजे जे जुने लोक सकसपणे करायचे, पण आम्ही विसरतो. अहो जुना काळ पुन्हा एकदा आठवा, किती सकस होता नाही का? मला आठवतं आपण दप्तर घेऊन जायचो शाळेमध्ये. कशाचे दप्तर असायचे याला मुलांना माहीतही नाही. सुफला युरियाच्या गोण्या असायच्या, म्हणजे आम्ही त्याचे ब्रँड ॲम्बेसिडर्स होतो. विजारीला मोठमोठे टीव्ही सारखे ठिगळं असायचे, आणि कपडा फाटलेला असला की आई जाऊ देत नव्हती. आई म्हणायची थांब बाळ. ती अशी रफू करायची बारीक सुईनं. आमच्या ताईचा फ्रॉक कुठं फाटलेला असेल, आई म्हणायची थांब. विरलेला असला तरी कपडा फाटलेला नको, ती बारीक सुईनं असं रफू करायची. मुलं तुला हसतील, गुरुजी तुला हसतील, तसं जाऊ नको. कारण पूर्वी कपडा फाटला की प्रतिष्ठा जायची. आता काय, चांगली पॅन्ट 1000ला आहे, फाटलेली 2000ला आहे. ती फाडून शिवतात की शिवून फाडतात कळायला मार्गच नाही. काल परवा मी पुण्यामध्ये गेलो होतो एका गॅदरिंगला कॉलेजला. एक पोरापोरींचं टोळकं येताना दिसलं, असं बॉम्ब स्फोटात उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसत होतं तुम्हाला. कोणाच्या इथं फाटले, कोणाच्या इथं फाटले, कोणाच्या पॅन्टीत गोळ्या शिरल्यात. आणि आई सुद्धा सांगते ती मधली नाही का ती इथं फाटलेली, ती माझी मुलगी आहे. काय प्रतिष्ठा आहे, फाटल्याला प्रतिष्ठा आली. हा असा कसा काळ आहे? नवीन मुलं म्हणतात आमचा काळ बिघडलेला नाही, जुन्यांचं कामच आहे असं म्हणायचं. नवीन मुलं बिघडलेले आहेत, आम्ही बिघडलेलो नाही. तुम्ही बिघडलेले नाही, पण या काळाबरोबर तुम्ही वाहत जाऊ नका, प्रवाह पतित होऊ नका. कुठंतरी टी व्हीत सिनेमात आम्ही ते फाटलेलं पाहिलं, आम्ही घालायला लागलो. अहो त्यांना निर्माते कपडे देतात, तुम्हाला तुमचे वडील घेतात, ते तुम्हाला घ्यावे लागतात.
जरा आईवडिलांकडे आपल्या पहा. आता आमची नवी आई त्या मानानं चांगली आहे, सधन आहे. आमची जुनी आई 4-4 तुकड्याचं लुगडं नेसायची, रानात जायची, 4-4 तुकड्याचं. बाथरूममध्ये असा साबणाचा तुकडा दिसला की मुलं काय म्हणतात, आई नवा साबण दे. आई देते नवा साबण, तो तुकडा कुठं जातो? मुलं विचारतात का तुकडा कुठं जातो? अहो तो तुकडा तुमचे वडील लावतात. कारण माझ्या मुलाला जर शिकायचं असेल तर मला काटकसर करावी लागेल असं त्या वडिलांना वाटतं. कुठल्या तरी त्या मोबाईलमधल्या सिरियलमधल्या स्त्रिया पाहून पाहून आता आमच्या तरुण मुलांना आमची आई सुद्धा कुरूप वाटायला लागली. पण मित्रांनो, या जगात सगळ्यात सुंदर कोण असेल तर ती आपली आई आहे. आपल्या आईनं जर मेकअप केला ना तर ती त्या नटीपेक्षा सुंदर दिसेल. पण तुम्ही उपाशी माराल, कारण तिला मेकअप करायला वेळ नाही. तुमचं पोट तिला भरायचं आहे. तुम्ही 6 पॅक मिळवा, नट्या काय त्या नटासारखे सलमान खान वगैरे असे मिळवा, काही अडचण नाही. पण ते मिळवण्याआधी रानात जाऊन आपल्या उघड्या अंगाच्या बापाला एकदा पहा, त्याचे किती हाडं बाहेर आले, कोणासाठी आले. शाळेमध्ये तास सुरू असताना आपलं जर लक्ष लागलं नाही ना, 2 मिनिट डोळे मिटा आणि फक्त आपले आई वडील आठवा, तुमचं आपोआप लक्ष लागेल ते आपल्यासाठी काय करतायत. पण आम्ही आपलं ब्लँकेटच्या हातून आता चॅटिंग करतोय, ब्लँकेटच्या हातून. आम्ही असं वागू नये की आमच्या आईवडिलाची मान खाली जाईल, पण आम्ही वागतो, कारण आमचा समाज असा प्रवाहपतित आहे. अहो 140 अब्ज देशाच्या या लोकसंख्येमध्ये 110 अब्ज मोबाईल आहेत, 110 कोटी मोबाईल आहे. काय परिस्थिती आहे? आम्हाला सवय आहे. आता ते जुने लोक आमचे काय करायचे, ते गळ्यामध्ये उपरणं, गमजा म्हणायचे त्याला. आता कोरोना झाल्यावर लोकांना समजायला लागलं तो मास्कच होता ना. आम्ही आता ते मुसके लावायला लागलो मास्क. आमच्या जुन्या लोकांनी नमस्काराची पद्धत कशी काढली, अशी, नमस्कार, राम राम. अहो मोदी साहेब परदेशात गेले तरी ते अमेरिकेचे, इंग्लंडचे पंतप्रधान, अध्यक्ष असं म्हणायला लागले, नमस्कार नमस्कार. ही भारताची पद्धत आहे, कारण कोरोनात समजलं हाताला हात मिळू नये, संसर्ग होतो. पण आपल्या जुन्या लोकांनी ही पद्धत का काढली? त्यांना माहीत होतं आपली नवी पिढी काय लायकीची आहे. परदेशात पद्धती आहेत नमस्काराच्या, पाश्चिमात्य देशात काय आहेत? पुढून माणूस आला की खांद्याला खांदा घासायचा, नाकाला नाक लावायचं, गालाला गाल घासायचा. तशी पद्धत जर आपल्या देशात असते, तुम्हाला सांगतो काही माणसं घरीच गेले नसते, दिवसभर रस्त्यानं ते नमस्कार करतच फिरले असते. की आपल्या जुन्या लोकांना माहीत होतं ही पुढची पिढी कशी आहे, म्हणून ते सावध झाले, नमस्कार लांबूनच, राम राम. ही अशी आपल्या लोकांची परंपरा आहे. पण आम्ही हे करता करता काही गोष्टी लक्षातच घेत नाही. कोरोनामध्ये लग्न झाले, किती माणसं होते लग्नाला? 5, 4, 3. त्यांचे संसार काही सुखी झाले नाही? झाले. याचा अर्थ आशीर्वाद द्यायला फार लोकांची गरज नाही. पण कोरोना संपला, पुन्हा सुरू झालं. पुन्हा 2-2, 3-3, 4-4 हजार लोक सुरू झाले आणि आमचे लग्न तसे सुरू झाले. अहो तुम्ही जुने लग्न आठवा, नवरीला तर मेकअप नव्हता, हळदच होती. काल परवा मी एका लग्नाला गेलो, लग्नाला उशीर झाला. म्हटलं नवरी यायची का? म्हणे नाही, नवरी आली, नवरीची आई यायची, मेकअप करते. अहो मेकअप ही आमच्या ताईची गरजच नाही, ती मेकअप तयार करणाऱ्या कंपन्यांची गरज आहे. आमची आई आठवा बरं कसा मेकअप करायची, चेहरा गार पाण्यात धुवायची. प्रत्येकाची आई आठवत असेल तुम्हाला. असं त्या मातीच्या भिंतीत कुठेतरी आरशाचा तुकडा खोचलेला असायचा, ती अशी खाली वाकायची, मेण लावायची, त्यावर कुंकू लावायची, पदर घ्यायची, असं जिभेच्या टोकानं ओला करायची, असं छान वर्तुळ काढायची. तिचं सौभाग्य पहा कसं ठसठशीत टिकायचं. अर्थात ते त्या काळात तर सौभाग्यही तसं टिकाऊ होतं. आता टिकल्या आल्या म्हणजे तुमची चूक नाही, कारण हे कधी कळून पडतील यांचाही भरोसा नाही. त्यामुळं तुम्हाला तरी कसं चूक म्हणायचं, तुम्हाला कसं नाव ठेवायचं. पण हा बदलत गेलेला काळ आहे आणि आम्हाला तो अस्वस्थ करून जातो. म्हणून जुने लग्न आठवा. आमच्याकडे जे लग्न व्हायचे ते गव्हाचा भरडा असायचा, त्याची लापशी करायची. आपल्याकडे करतात का? नाही. गव्हाचा भरडा करून त्याची गुळाची लापशी करायची आणि ते एका खोलीमध्ये त्याचा ढीक असं साचवायचे आणि त्याच्यावर एक धोतर अंथरून पांघरून ठेवायचे. दुसऱ्या दिवशी पंगत बसली की एक म्हातार बुवा खोरं घ्यायचे आणि खोऱ्यानं ते गमेल्यात भरायचे. त्यावेळेस वाढणारे सुद्धा गावातलेच लोक होते.
आणि लोक असे खालीच बसायचे बरं का जेवायला गल्लीत वगैरे. त्या पत्रवळ्या कशा म्हणजे रस्त्यात आणि त्या जेवणात आणि रस्त्यात काहीच अंतर नसायचं, अशा त्या पत्रवळ्या असायच्या. त्यावर सार ओतला की तो पळून जायचा रस्त्याला, तो भातात टिकतच नव्हता अशा, आणि धूळ उडायची. पण लोक बसायचे आनंदानं की यानं जे केलंय ते आनंदानं खाऊ बुवा, नाही तर आपल्या आशीर्वादानं कुणाचं भलं झालंय, म्हणून लोक असं जेवायचे शांतपणे. त्यावेळी स्त्रिया यायच्या, त्या तिथं जेवत नसायच्या, त्या अशा पदराखाली ताट आणि तांब्या असे झाकून आणायच्या. मग त्या ताटामध्ये लापशी घ्यायची, तांब्यामध्ये ती आमटी किंवा सार घ्यायचं आणि घरी जायच्या. संध्याकाळी पुन्हा घरचे ते खायचे. मग दुसऱ्या दिवशी ती लापशी अंगणात अशी वाळू घालायची, त्यामध्ये खोबरं आणि शेंगदाणे असायचे. जास्त चिमण्या जमा झाले की समजायचं लग्न श्रीमंत घरचं होतं, कारण खोबरं आणि शेंगदाणे जास्त असायचे. चिमण्याच गोळ्या झाल्या नाही की समजायचं लग्न गरिबा घरचं होतं. एकही शेंगदाणा नाही, एकही खोबरं नाही. 3-4 दिवसानं पुन्हा ती लापशी गरम करायची आणि खायची, इतकी गरिबी होती. आणि शुभमंगल सावधान एकदा म्हटलं की पुरुषच आधी बसायचे, त्यात काही बदल झालेला नाही अजूनही तेच आहे. मी आमच्या आजोबांना विचारलं, पुरुषच आधी का बसतात बुवा, स्त्रिया का नाही बसत? ते म्हटले त्या फार गप्पा मारत जेवतात, फार वेळ जातो, मग आम्हाला ते सहन होत नाही. पुरुषाचं कसं आहे, पटकन जेवलं म्हणजे रवंत करत गावभर फिरायला मोकळे आम्ही, असं म्हणून आम्ही आधी जेवतो पटकन. मग ते म्हातारबुवा ते लापशी वगैरे, आणि एक म्हातारबुवा त्या पंक्तीत फिरायचे बरं का. ते कशासाठी फिरायचे ते लक्षात घ्या. शेवटची पंगत जर मोठी बसली, त्यावेळेस काही मोबाईल नव्हते, ते पळत जायचे आत आणि त्या लापशीच्या ढिगाजवळचे आजोबा असायचे, त्यांना म्हणायचे, अरे पंगत तर फार मोठी बसली, आता लापशी पुरल का? नाही पुरायची. मग गाव आपल्याला नावं ठेवेल, यांच्या लग्नात लापशीसुद्धा पुरली नाही, काय खरं आहे, कशाला लग्न करताय? मग ते म्हातारबुवा काय करायचे, एक लोखंडाची पहार असायची गरम केलेली, तिथं त्या ढिगाजवळ ठेवलेली, ती पहार घ्यायची आणि त्या लापशीच्या ढिगात अशी खुपसायची. ती खुपसल्याबरोबर त्या लापशीला करपट वास यायचा आणि ते लोक खात नसायचे. अशी वाढली की नाकाजवळ नको भाऊ करपट आहे, लापशी पुरायची. म्हणजे गरिबी झाकण्यासाठी सुद्धा हा प्रयोग व्हायचा. त्या आमटीच्या कढई भोवती बाटल्या घेऊन लोक उभे असायचे. आमटी संपत आली, शेवटची पंगत मोठी बसली, होता बाटल्या. शेवटच्या पंक्तीला निव्वळ पाणी यायचं, पण कोणीही तक्रार केली नाही, कारण त्यात समाधान असायचं, आनंद असायचा की यानं याच्या कोवतीप्रमाणे केलं, आपण ते खाल्लं पाहिजे. कुणाच्या लग्नात पुऱ्या केल्या तर तो सगळ्यात श्रीमंत. मग आम्हाला आश्चर्य वाटायचं, त्यावेळेस काही केटरर्स नव्हते, मग एवढ्या पुऱ्या कोण करायचं? तर आमच्या गल्लीतल्या साऱ्या म्हाताऱ्या बाया त्या कढईभोवती बसायच्या, अशा पुऱ्या जिथं करायच्या त्या कढईभोवती. आणि तरुण स्त्रिया काय करायच्या, त्या पिठाचे उंडे असे छोटे छोटे उंडे करून द्यायचे की ते म्हाताऱ्या काय करायच्या, गुडघेवर केलेले असायचे. एक उंडा घ्यायच्या, गुडघेवर ठेवायचा उंडा, अशी जोरानं थाप मारायची आणि कढईत फेकायची, त्याला गुडघापुरी म्हणायची. सगळ्या पंक्तीला माहीत होतं गुडघापुरी आहे, पण कुणी नाक मुरडलं नाही. हा एखादी मोठी पुरी आली तर एखादा म्हणायचा, अरे हौसाबाईची दिसते वगैरे असं, पण तो खायचाच, कारण त्यात आनंद असायचा. आता आमचा तो आनंद सगळा हरवून गेला. ते अंतरपाठ धरतात ना, अजूनही धरतात. मी विचारलं एका जुन्या लोकांना, ते अंतरपाठ का धरतात बुवा? ते म्हटले, जुन्या काळी कसं होतं, फोटो वगैरे नव्हते, अल्बमचा विषय नाही. बाप घरी यायचा आणि मुलाला सांगायचा, हे तुझं लग्न जमलं बरं का त्या मुलीशी, तिचा फोटो नाही, मुलगी पाहिलेली नाही, काही नाही. म्हणजे लग्नानंतर एकमेकाला पाहिलेली माणसं आहेत जुने. आणि मग काय व्हायचं, पाहिलेलं नसायचं एकमेकाला. मग नवरदेव इकडे उभा, त्याला त्या मुंडावळे वगैरे भली गर्दी असायची त्याच्या चेहऱ्यावर, नवरी त्या बाजूला पाशिंग वगैरे बांधलेलं, आणि मध्ये ते अंतरपाठवाले असे ते दुष्ट होते बरं का, ते एकमेकाचा चेहरा दिसूच देत नव्हते, असे ताणून धरायचे. मग सगळे एकदा ते मंगल अष्टक झाले की अंतरपाठ खाली केलं की हे एकमेकांना पाहिजे, अरे हाय काय असं पदरी पडलं, पवित्र झालं. तो म्हणायचा, तू का? इलाजच नव्हता, असे लग्न व्हायचे म्हणून अंतरपाठ धरायचे. आता काय गंमत आहे, कोपऱ्यात कुठंतरी स्क्रीन लावलाय आणि तिथं प्री वेडिंग सुरू आहे. तो नवीनच प्रकार आता आपल्याकडे आलेला आहे. लग्नाच्या महिनाभर आधी जातात हे नवरा नवरी, ते फोटोग्राफर पण जातात, असे लुळू फोटो काढतात त्यांचे असे ते व्हिडिओ. मग हे डोंगरावर हातात हात घेऊन फिरतात. एकच कोल्ड्रिंकची बाटली असते, त्यात 2 नाळ्या, ओढा, ते ओढतं. कधी कधी ही फुंकते आणि हे ओढतं. त्याच वेळेस ती म्हणते, बावळट आहे, काय अडचण नाही. आता आपल्या वेळेस काय झालं कोणास ठाऊक. मग धबधब्यात पाय सोडून बसतात. काय ते असं छानच ते सगळं स्क्रीनवर चाललेलं असतं, आणि इकडं अंतरपाठवाला असं ताणू ताणू अंतरपाठ धरतो. ते महिना झाला बोंबलत फिरतायत, कशाला धरतो? पण आमची गंमत अशी आहे, नवं तर धरायचं, जुनं सोडायचं नाही. कशाला या प्रथा बदला ना.
नाही आम्ही बदललं. अल्बम असायचा, आता ते सगळं गेलं. आता काय स्पेशल इफेक्ट आलेले आहेत. आता तो असं 2 दिवस झाले, 2-3 दिवसानं तो एकदा ते CD वगैरे आली की मोठा स्क्रीन आणि त्यावर ते सगळं कुटुंब बसतं असं आणि ते लावतात भाऊ व्हिडिओ. असा नवरदेव असा कबुतरासारखा, त्याला पंख वगैरे असं स्पेशल इफेक्ट. इकडं नवरी चिवचिव चिमणीसारखी अशी, दोघं आभाळात चोचीला चोच. हा वा वा. नवरीचा बापही दाखवला पाहिजे असा जटायूसारखा पंख कापलेला. जीभ अशी वाचलेली. पुढचा हप्ता कधी बँकेचा. तेच कशाला, तुझी क्षमता नाही तर कशाला खर्च करून लग्न करतो. आम्हाला हौस आहे. कोरोना संपला आणि आम्ही पुन्हा सुसाट सुटलो. मग मुलीला आनंदानं वाटं लावण्याच्या नादामध्ये संपूर्ण कुटुंब जर दुःखी होत असेल तर तुम्ही कशासाठी करताय. आता मुलींनी एक लक्षात घ्या, माझ्या तरुण बहिणींनी, तुम्हीच आता वडिलांना सांगा हुंडा द्यायचा असेल तर माझं लग्न करू नका. आता मुलांना गरज आहे लग्नाची, तुम्हाला नाही. आम्ही फार अडचणीत आहोत सध्या. त्या सोलापुरात मोर्चा निघाला होता काल परवा नवरदेवांचा, म्हणजे लग्न न झालेल्या मुलांचा, बाशिंग बांधून घोड्यावर त्यांची संघटना झाली. आता लग्न न झालेल्या तरुणांची, आमचे लग्न करा, आमचे लग्न करा. सामाजिक प्रश्न झाला आता तो. आता मुलींनी घाबरायचं नाही. आता काही दिवसांनी अशी गंमत होईल, 4-5 मुलीच एखाद्या मुलाला पाहायला जातील आणि ते चहा घेऊन येईल असं. मग एखादी मुलगी विचारील तोंडात काय आहे, थुंकतो हा, थुंक बाबा, सरळ उभा राहून दाखव. गमतीच आहे. हे दिवस आता बदलले. आम्हाला चांगले दिवस आले म्हणून आम्हाला आमच्या ताईंचं अभिमान वाटतो. तुम्हाला खूप चांगले दिवस आले. अहो इतके चांगले दिवस आले, आमच्या नगरमध्ये आता पुरुष हक्क समिती स्थापन झाली. म्हणजे पूर्वी स्त्री हक्क समित्या होत्या, आता पुरुष घाबरायला लागले, आमच्यावर अन्याय व्हायला लागले. हा पूर्वीचा काळ तसा कठीण होता ना. ते जयवंत दळवींच्या कादंबरीत तुम्ही जर वाचलं तर ते सांगतात आमची एकत्रित कुटुंब पद्धती होती आणि जे स्वयंपाकघर होतं तिथं अंधार होता. म्हणजे आलेल्या पाहुण्यांना स्त्रियांचा चेहरासुद्धा दिसत नसायचा. आणि मग जेवायला सुद्धा कसे बसायचे, संध्याकाळी सगळ्यात ज्येष्ठ माणूस आधी बसायचं, मग वयानं कमी कमी असे सगळ्यात शेवटी लहान मुलगा असे एका रांगेत जेवायला बसायचे. मग सगळ्या स्त्रिया वाढायला यायच्या अशा डोक्यावर पदर घेऊन. त्यावेळेस साड्यांना पदर होते. असे यायचे त्या पदर घेऊन, सगळ्यांना वाढायच्या. मग दळवी सांगायचे आमरस केलेला असला की माणसं असे भुरुक भुरुक पिऊन टाकायचे. मग माझ्या आईला तर आमरस खूप आवडायचा आणि मला भीती अशी वाटायची आईला आमरस राहणार नाही. मग मी काय करायचो, एक वाटी भुरकन प्यायचो, दुसरी वाटी भरून घ्यायचो आणि हळूच मागे ठेवायचो. आणि पंगत संपल्यावर हळूच आईजवळ जाऊन म्हणायचो, आई हे बघ तुला आमरस. हे संस्कार एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये पूर्वी व्हायचे. वर्षभरातून साड्यावाला घरी यायचा. काय कोणाला साड्या घ्यायच्या घरातच घ्यायच्या, बाहेर पडायचं नाही. पूर्वीच्या स्त्रिया, आता बघा आता किती स्वातंत्र्य आहे आपल्याला. साड्यांच्या दुकानाबाहेर बघा आमचे पुरुष किती बिचाऱ्या चेहऱ्याने उभे असतात. असे ओळखून घ्यायचं यांच्या 6 साड्या घेत आहेत. हे आपलं उभं असतं बिचारा, काय करणार, इलाज नाही. किती स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. या स्वातंत्र्याचा उपभोग तुम्ही घ्या. आमच्या सावित्रीबाई जिजाऊमुळे हे दिवस तुम्हाला आलेले आहे, ती आनंदाची गोष्ट आहे. म्हणून आपला आनंद याच्यात आहे. तुमची वेदना, तुमची दैना आता कमी झालेली आहे. विधवा स्त्रीनं पांढरी साडी घालावी, दागिने घालू नये हा विषय गेला. का घालू नये. अहो ज्याची पत्नी वारली तो पुरुष कधी सफेद कपडे घालतो का, चंपी करतो का. तो तर असा समाजात छान राहतो. माझे मुलं उपाशी मरतील भाऊ, मला आता दुसरं करावं लागेल. मुलगे कसले उपाशी मरतात, यालाच घाई झाली. तुम्हाला तो हक्क का नको, तो हक्क आता तुम्हाला आलाय, ही आनंदाची गोष्ट आहे. म्हणून पूर्वीच्या लग्न संस्था आणि आत्ता आम्ही जे करतो हा आम्हाला अस्वस्थ करणारा प्रकार आहे. म्हणून आम्ही सुख कशात मिळवायचं, सुख शोधा. नुसतं सुख, आज आम्ही फक्त सुखी आहोत, समाधानी नाही. कारण सगळे भौतिक साधनं आम्हाला आहेत. सुख आणि समाधान यात काय बदल आहे. समोर पंचपक्वानाचं ताट आहे म्हणजे सुख आहे, पण ते खाल्लं तर पचत नाही म्हणजे समाधान नाही. झोपायला फोमची गादी आहे म्हणजे सुख आहे, पण त्यावर झोप लागत नाही म्हणजे समाधान नाही. आजचा माणूस फक्त सुखी आहे, समाधानी नाही. म्हणून आम्ही अस्वस्थ आहोत. मग आमच्या जुन्या लोकांना सुद्धा वाटतं लहान मुलं ठीक आहे, तरुण मुलं ठीक आहे. आता आम्ही वय जसं आमचं होत चाललं, घराचं आमच्याकडं दुर्लक्ष व्हायला लागलं. ज्येष्ठ लोकांना वाटतंच. पण आमचे काही ज्येष्ठ आजोबाच्या वडिलांच्या वयाची माणसं इथं आहे, त्यांना मी एकच सांगतो,
निसर्गाच्या विरोधात कधी वागू नका. निसर्ग आपल्या मदतीला असतो. जसं जसं आपलं वय होत जातं आपल्याला कमी ऐकायला यायला लागतं. ही निसर्गानं केलेली सोय आहे. कारण आपल्याविषयी कुणी चांगलं बोलवलं त्याचा भरोसा राहिलेला नाही. तरी आम्ही कानात ते यंत्र घालतोच. आणि एखाद्या दिवशी सून फटकन बोलते की दिवसभर असंच आहे. जसं वय होत जातं कमी दिसायला लागतं. ही निसर्गानं केलेली सोय आहे. कारण तुम्हाला अपेक्षित जग राहिलेलं नाही आहे. ते धुसर झालेलं चांगलं, अस्पष्ट झालेलं चांगलं. तरी आम्ही पुन्हा जाड जाड भिंगाचे चष्मे घालून जग पाहतो आणि दुःखी होतो. खेड्यामध्ये पारावर ज्यावेळेस दोन म्हातारे बसले, एक जण दुसऱ्याला असं म्हटला, काय जमाना आलाय, काय झालं म्हणे. माझी सून मला चहा देताना डोक्यावर पदरच घेत नाही. दुसरा म्हटला, माझी मला चहाच देत नाही. तुला पदराचं काही पडलंय का? घे ना बाबा गुपचूप. शेवटी आनंद कशात मानायचा? आयुष्याच्या सायंकाळी हे सुद्धा आपल्या मनावर आहे. ज्याला पेन्शन आहे त्यात जरा बरं आहे. 25 पासून जरा चहामध्ये जास्त सुंठ पडते, आलं पडतं, जास्त दूध पडतं. चहा सकडक 1 तारखेपर्यंत. 1ला पेन्शन काढून घेऊस तर पुन्हा 2ला कोरा चहा 25 तारखेपर्यंत. आमचे एक ओळखीचे आजोबा आहेत, नोकरीला होते. ते आता पेन्शन सगळी सून काढून घेते म्हणून हळूच 2-3 नोटा असे पायमोज्यात लपवतात पटकन बँकेतच. ते समजल्यापासून सून आता त्यांना रोज म्हणते, बाबा पायमोज्याचा वास येईल, धुवायला द्या. काही ठेवायचं नाही तुमच्याजवळ. मग वृद्धापकाळी सुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे, सूर्य उगवताना आभाळामध्ये लाली असते म्हणजे आनंद असतो, सुख असतं. तसं सूर्य मावळताना सुद्धा आभाळात लाली असते, आनंद असतो. ते भोगण्याचं तंत्र आपल्याला आत्मसात झालं पाहिजे. आपण कधी काळी घेतलेला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही मुलानं विकला, कुणाच्या सांगण्याहून विकला माहीत आहे? काही बोलू नका. नवीन रंगीत टीव्ही आणला. टीव्ही आल्याबरोबर मुलाला म्हणा, बाळ तुला माझी किती काळजी आहे, मला कमी दिसायला लागलं म्हणून तू मोठा टीव्ही आणला. मुलाला मनातच लाज वाटेल की बाबांना मी विचारायला पाहिजे होतं. ही कुटुंब व्यवस्था आहे. आता प्रत्येक बापानं सावध राहण्याची वेळ आलेली आहे. कारण ज्या आजूबाजूला घटना घडतात त्या आनंददायी नाही. एकच उदाहरण तुम्हाला सांगतो. पुण्यामध्ये मोठा वाडा सदाशिव पेठेमध्ये, आणि अमेरिकेमध्ये मुलगा आणि सून ज्यावेळेस आले आणि बाबांना म्हटले, भारतामध्ये ज्येष्ठांनी राहणं धोक्याचं झालेलं आहे, आपण अमेरिकेत जाऊ, वाडा विकू. बाबा म्हटले, माझा जिथं जन्म झाला, आम्ही जिथं राहिलो, मला वाडा विकायचा नाही. तरी त्या दोघांनी त्यांना समजावून सांगितलं. कितीतरी कोटीला वाडा विकला. सगळं सामान भरलं, विमानतळावर गेले बाबांना घेऊन अमेरिकेत जायला. विमान पाहून येतो म्हणून जे गेले ते पुन्हा आलेच नाही. बाबा तसेच विमानतळावर बसून. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं आपल्याला फसवलं गेलं. ते आता एका वृद्धाश्रमात आहेत. आता डोक्याहून एखाद्या विमानाचा आवाज आला की ते वर पाहतात, आशेनं पाहतात, मला न्यायला माझा मुलगा माझी सून आली की काय. पण ते आता कधीही येणार नाहीत. हे वास्तव आहे. म्हणून म्हातारपणीचा जो आनंद आहे तो मिळवायचा असेल तर आता सावध राहायला पाहिजे. आमची सून कशी असो तिच्याशी जुळून घेतलं पाहिजे. शेवटी तो आपला मुलगा आहे, आपल्या रक्ताचा आहे. आपण त्याच्याशी जुळून घेतलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या आनंद शोधण्याच्या नादामध्ये आपल्याला आनंद कुठे सापडेल तो आनंद आपण घेतला पाहिजे. नाही तर आम्हाला तो सापडतच नाही. सकारात्मकतेनं जगा ना, आनंदानं जगा ना. आम्हाला ते दिसतच नाही आनंद कुठं आहे. आमचे हे फार उशिरानं घरी आले आणि आल्याबरोबर त्यांची पत्नी म्हटली, किती उशीर गेला तो, मगापासून मांड्या म्हणतोय, माकड पाहायचं माकड पाहायचं. आता जो सकारात्मक आहे तो काय म्हणेल, तुझ्यावर मांड्याचावर आपण माकड पाहून येऊ. पण जो नकारात्मक आहे तो काय म्हणेल, मला पोरासमोर माकड म्हणतेस. आता ते म्हणेल म्हणायची काय गरज आहे, गमती आहेत. कुठल्या डोळ्यानं जग पाहावं त्यावर आनंद आहे. एक स्त्री ज्यावेळेस कापड बाजारातून चालली पेठेमधून, एक डोळा तिचा असा चकना होता, बालपणापासून दिसतच नव्हतं, बोटाला मूल धरलेलं. आणि ती मुलाला म्हटली, बाळ आज या बाजूची सगळी दुकानं बंद आहेत. मुलगा म्हटला, आई घाबरू नको, येताना उघडतील. कुठल्या डोळ्यानं जग पाहायचं ते आपण ठरवायचं. म्हणून तुम्हाला एक गंमत सांगतो. लोकलमध्ये ज्यावेळेस एका मुलाचा मोबाईल खाली पडला दरवाजातून, तो रडायला लागला. एक बाबा त्याच्या समोर आले आणि म्हटले, का रडतो. म्हणे, बाबा मी कालच 20,000चा मोबाईल घेतला होता, पडला हातातून निसटला. ते म्हटले, अरे काय रडू नको, परवा दिवशी मी 70,000चा कॅमेरा घेतला, तो असाच पडला, चोरी गेला, रडू नको. त्याला बरं वाटलं. माझा 20चाच होता, यांचा 70चा गेला. दुसऱ्या दिवशी एक तरुण रडत होता, तेच बाबा त्याच्या समोर गेले. काय झालं. म्हणे, माझे वडील गेले. बाबा म्हटले, तुझं वय किती आहे. तो म्हटला 30. अरे 30 वर्ष तुला वडिलांचं प्रेम मिळालं, कशाला रडतोस. मी लहान असताना माझे वडील गेले. त्या तरुणाला बरं वाटलं.
मला 30 वर्ष तरी वडिलांचं प्रेम मिळालं. एक प्रवासी हे पाहायचं, हे बाबा खोटं बोलतायत. कुणाला दुःख झालं की त्याच्यासमोर जातात, काहीतरी खोटं बोलतात. हे नेमके आहेत कोण? एके दिवशी लोकल थांबली, बाबा खाली उतरले, प्रवासी त्यांच्या मागे उतरला. एक खूप उंची गाडी आली, ड्रायव्हर होता, बाबा त्यात बसले. प्रवाशानं रिक्षा केली, त्या गाडीच्या मागे गे म्हटला. रिक्षानं पाठलाग केला. एका भल्या मोठ्या बंगल्यासमोर गाडी थांबली, बाबा आत गेले. हा रिक्षातून उतरला, त्यांच्यासमोर गेला. बाबा सोफ्यावर बसले, प्रवासी त्यांच्यासमोर गेला आणि म्हटला, बाबा मी तुम्हाला आज पकडलं. म्हणे काय झालं? म्हणे मी रोज लोकलमध्ये प्रवास करतो, या वयात कशाला खोटं बोलता? म्हणे अरे झालं काय? म्हणे काय त्या मुलाचा मोबाईल गेला 20,000चा, तुम्ही सांगितलं माझा 70,000चा. कोणाचे वडील वारले, तुम्ही म्हणता माझे बालपणीच वारले. ते बाबा म्हटले खरं आहे, माझी आई जिवंत आहे, माझे वडील जिवंत आहेत, हा बंगला माझा आहे, सगळं ऐश्वर आहे. पण माणसाची एक वृत्ती आहे, आपल्याला झालेलं दुःख हे पुढच्याला झालेल्या दुःखापेक्षा जर कमी असेल तर त्याला आनंद होतो. मी लोकलमध्ये फिरून तेच काम करतो. एखाद्याला दुःख झालं असेल तर मी त्याच्यासमोर जाऊन त्याच्या 5 पट दुःख सांगतो, त्याला बरं वाटतं, त्याला आनंद होतो. आता या वयात दुसरा आनंद मला दुसरा काय मिळणार आहे? मला सगळं आहे. मित्रांनो, हाच आनंद आपल्याला जर मिळवायचा असेल तर दुसऱ्याच्या दुःखात सुख मानू नका. आम्ही ते मानतो. आमच्या मुलीला 80% मार्क पडले, आनंद व्हायला पाहिजे ना. हळूच शेजारी जायचं, तुमच्या किती येतो? 85. अरे होय, तिला 5% जास्त पडले ना. मग एखादे पाहुणे आले विचारलं किती? 90. पालकाचे ग्रेस मार्क असतात जास्त, 5. 90. 80 तर 80 ना, छान आहेत ना ते. मुलावर विश्वास ठेवा ना, त्यात आनंद आहे. नाही ठेवा. एका माणसाला लॉटरीचं तिकीट लागलं 2 लाखाचं, शेजाऱ्यानं फटाके वाजवले. गाव म्हटलं शेजारी असा लॉटरी याला लागली, फटाके यानं वाजवले. गावातला एक जण त्याला म्हटला, तुझ्यासारखा शेजारी मला पाहिजे होता. काय झालं? म्हणे अरे लॉटरी त्याला लागली, फटाके तू वाजवले, शेजारी असा. तो म्हटला तसं काही नाही, त्याला तिकीटच सापडत नाही म्हणून मी फटाके वाजवले. किती आनंद आहे. दुसऱ्याच्या दुःखात सुख हे टिकणारं नसतं, हे शाश्वत नसतं. हे आळवावरच्या पाण्यासारखं असतं, ते कधी उघळून जातं. म्हणून स्वतःचे जे शाश्वत सुख आहे, तुम्ही आनंद वाटा, तुम्हाला आनंद मिळेल. दुःख वाटा, दुःखच मिळेल. आपल्याला सवय असते दुःख देखणं करायची. आपलं जर ऑपरेशन झालं ना, आपल्याला वाटतं खूप माणसं भेटायला यावेत. मग कोणी भेटायला आलं का पहिल्यापासून मला कशी कळ आली, पहाटे प्रत्येकाला तेच. मग मला 3 स्टेन टाकल्या. अरे बाबा, पुढच्याचे 4 मणके बदलले, तू कशाला त्याला सांगतो 3 स्टेन टाकले? त्याला तुझ्यापेक्षा जास्त दुःख आहे. पण आम्ही पुढच्याला किती दुःख आहे न पाहता आमचं दुःख देखणं करण्याचा प्रयत्न करतो.